आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। जाहीरनाम्यातून राज ठाकरे मतदारांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। धाराशिवमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण शेवटच्या टप्प्यात प्रचारातून गायब झालेत। काँग्रेसमधून मधुकरराव चव्हाणांना तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। मात्र यामुळे तुळजापूरचे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटलांची डोकेदुखी वाढली आहे। बीडमधील आष्टीमध्ये भीमराव धोंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। शिट्टी वाजवून चोरांना पळवून लावा असं आव्हान भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंनी मतदारांना केलंय। यावेळी भीमराव धोंडेंनी मतदारांशी संवादही साधलाय। कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होतीये। मनसेचे राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर, या शिवसेनेचे राजेश मोरे अशी तिरंगी लढत होतीये। या तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाकाही लावलाय। त्यामुळे त्यांच्यापैकी कोण विजयी होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सांगलीतील तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील आणि अजित घोरपडे यांनी सभांचा धडाका लावलाय। कवठे महांकाळमध्ये माजी मंत्री अजित घोरपडे आणि संजय काका पाटील या दोघांकडून गावागावात एकत्रित प्रचार करण्यात येतोय। सोलापूर शहरमध्ये मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलाय। या प्रचारात त्यांचे कुटुंबातील सदस्यही उतरलेत। यावेळी देवेंद्र कोठे यांचा जोरदार प्रचार करत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। चंद्रपुरातील भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवारांनी मोठ्या सभांसह मतदारांशी संवाद साधण्याला पसंती दिली आहे। या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास जोरगेवारांनी व्यक्त केला आहे। जालन्याच्या बदनापूरमधील भाजप उमेदवार नारायण कुचे यांनी कॉर्नर बैठकांवर जोर दिलाय। कुचेंनी गावागावात कॉर्नर बैठका घेण्याचा धडाका लावलाय। प्रत्यक्ष मतदारसंघांपर्यंत पोहोचून ते त्यांच्या गावागावातील समस्या जाणून घेत आहेत। पुण्याच्या जुन्नरमध्ये महायुतीच्या अतुल बेनकेंनी ओतूर येथे प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। मुलांसोबत फटकेबाजी करत बेनकेंनी क्रिकेटचा आनंद लुटला। ओतूर शहरातून रोड शो काढत मतदारांशी संवादही साधला। चंद्रपूर राखोव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे प्रवीण पडवेकर मैदानामध्ये आहेत। पडवेकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत या विधानसभा क्षेत्रात जोरदार प्रचार अभियान राबवलंय। तर मोठ्या सभांपेक्षा वैयक्तिक भेटीगाठी आणि छोट्या रॅलीवर त्यांनी भर दिलाय। चंद्रपुरात उमेदवार मतदारांच्या भेटीगाठीसाठी उद्यानात पोहोचलेत। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यानं उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। शहरातल्या विविध बगीचे आणि मैदानामध्ये उमेदवार मतदारांना भेटताना दिसतायत। भंडाऱ्यातील पवनी विधानसभेत निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांचा बोलबाला पाहायला मिळतोय। तसंच नरेंद्र पहाडे यांना नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज उमरखेडमध्ये भाजप उमेदवार किशन वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे। तर संध्याकाळी 4 वाजता चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा पार पडेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आज राज्यात 7 सभा होणार आहेत। गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात गडकरी जाहीर सभा घेतील। गडचिरोलीत कुरखेडा आणि नागपुरात उमरखेड इथं सभा होणार आहे। चिमूर विधानसभा मतदारसंघात नागभीडमध्ये गडकरी सभा घेतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कराड मलकापूर इथं भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे। तर शिराळा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा पार पडेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 3 जाहीर सभा पार पडणार आहेत। पुरंदर मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवड इथं जाहीर सभा होईल। त्यानंतर सांगोला मतदारसंघाचे उमेदवार शहाजी बापू पाटलांसाठी सभा होणार आहे। त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेतील। धाराशिवमधील कळंब धाराशिव मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदेंची सभा आणि रोड शो होणार आहे। शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे। या रोड शो मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील सहभागी होणार आहेत। शरद पवारांच्या आज कराड उत्तर मतदारसंघात रहिमतपूर इथं जाहीर सभा होणार आहे। तर तासगाव कवठे महांकाळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटलांच्या प्रचारासाठी सकाळी सभा पार पडेल।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे। अकोले मतदारसंघाचे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार सभा घेतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज जाहीर सभा होणार आहे। यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे, तर भिवंडी, कल्याण, दिवा, उल्हासनगर, ठाणे, नाशिक इथं सभा होणार आहे।